या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। गोळीबाराची घटना जी आहे ती झालेली आहे। सत्तेतल्याच एक आमदार आहेत आणि दुसरे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख आहेत। काय नक्की प्रकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने या सगळ्या घटनांकडे पाहते? ही बाब अतिशय गंभीर आहे। सत्तेमध्ये असलेला किंवा कुठलाही सत्तेमध्ये नसलेलाही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर एक उत्तम असं उदाहरण ठेवायचं असतं। कायदे मंडळामध्ये जे लोकप्रतिनिधित्व करतात त्यांची, ज्यांच्यावर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे, त्यांनी जर अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन कृत्य केलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून अतिशय वाईट मेसेज जातो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे की या देशामधला एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे। शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आपलं वर्तन आणि वर्तणूक असली पाहिजे। यामध्ये निश्चितपणे ज्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भाने आपण बोलताय त्यांची या संदर्भातली गंभीर अशी ती चूक आहे, तो अपराध आहे। आणि मला वाटतं राज्याचे गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत आणि जी काय घटना आहे त्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल। अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं सुरक्षितता मागण्याच्या करता नागरिक जातात त्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि मला वाटतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे। लोकांनी या संदर्भामध्ये पाहिलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असताना या संदर्भात अशा पद्धतीनं समाजाच्या मध्ये आदर्श वाटावा अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदे मंडळामध्ये गेले पाहिजेत अशी आमची धारणा आहे। व्यक्तिशः कोणाला कुठल्या पक्षात कोण आहे याच्या संदर्भामध्ये टिप्पणी करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्ष असतील त्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांनी एक साधन सुचिता बाळगण्याची अत्यंत आवश्यकता असते। सुप्रियाताई असं म्हणत आहेत की गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। अशा पक्षात सत्तेतले जर नेते आमदार असे करत असतील तर हे गंभीर आहे। आणि दुसरी मागणी अशी केली की राज्य सरकार बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केलेली आहे। कुठला विषय कुठे जोडताय म्हणावं? सुप्रियाताईंना त्या देशाच्या खासदार आहेत, संसद रत्न आहेत, कधीतरी देशाच्या प्रश्नावर पण बोलत चला। आणि यामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो? गृहमंत्र्यांनी सांगितलं का आमदारला गोळीबार कर म्हणून? तर संबंधित आमदारांनी त्यांच्या व्यक्तिगत कुठल्या कारणाच्या करता जे काही गोष्ट केली असेल, आता त्या कुणी तुम्ही आम्ही तर गोळीबार झालेला पाहिला नाहीये, बातमी ऐकतोय आपण, हे खरं आहे, त्याच्यामध्ये चौकशी होईल, त्याच्यामध्ये पाहता येईल गृहमंत्र्याचा काय संबंध आहे राजीनामा द्यायचा? उद्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात, म्हणून काय गृहमंत्र्याला मग दिवसात 100 वेळा राजीनामा द्यावा लागेल असं नसतं। निश्चितपणे राज्य सरकारची, मुख्यमंत्र्याची, गृहमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची आणि संपूर्ण सरकारची त्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे। परंतु याच्यामध्ये मंत्री जरी असलं काय, केंद्रीय मंत्री असलं काय, सर्वांच्यावर एक मर्यादा असतात। त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अपराधाच्या घटनांवर जास्तीत जास्त नियंत्रण आणण्याचा प्रयत्न, अपराध कमी करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे चाललेला आहे। आपण पाहिलं की क्राईम रेट त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कमी आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं सुप्रियाताईंनी निश्चितपणे या घटनेच्या चौकशीची मागणी करावी, दोषी असतील त्याच्यावर कारवाईची मागणी करावी, तर उठसूट गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा आणि सरकार बरखास्त करावं। आणि कोणाला बसवावं? तुम्हाला करावं गृहमंत्री, मग बंद होईल सगळं। काही जबाबदारी घेतील का? त्यांनी जाहीर करावं की सुप्रियाताईंनी त्यांना गृहमंत्री केल्यानंतर राज्यामध्ये एकही अपराधाची घटना घडणार नाही आणि घडली तर नाही दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देईल म्हणून। संजय गायकवाड छगन भुजबळांबद्दल असा एक वादग्रस्त वक्तव्य केलं, काँग्रेस लाभ घ्यायला नाही, अत्यंत निषेधार्ह वक्तव्य आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे ना। कमरेत लाभ घालायची वक्तव्य आम्हालाही करता येतं, कमरेत काय अजून कुठं लाटा घालता येतात आम्हाला सुद्धा, परंतु हे शोभत नाही आपल्याला। आपण लोकप्रतिनिधी आहात, आपली भाषा जी आहे ना ती लोकप्रतिनिधीला शोभणारी असली पाहिजे। तुम्ही लोकप्रतिनिधी सडकछाप गुंड वाटता तुम्ही, अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही। छगन भुजबळ साहेब हे ओबीसीच्या संघर्षाची लढाई लढतायत, जरांगे हे मराठा समाजासाठी लढतायत, दोघंही नेते आपापल्या जागी आपापल्या समाजासाठी संघर्ष करतायत। हा संघर्ष जो आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून असला पाहिजे, कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असला पाहिजे आणि दोघांच्या संघर्षाचं समाजानं स्वागत केलं पाहिजे। आपल्या वक्तव्यातून, आपल्या वागण्यातून समाजामध्ये, जातीमध्ये कुठलाही तेढ निर्माण होणार नाही, ही जबाबदारी सर्वांचीच आहे।
त्यामुळे अशा पद्धतीची टोकाची विधानं करून फक्त चर्चेत राहता येईल, परंतु त्याला लोक चांगलं म्हणत नाहीत. अजितदादा गट पक्षफुटीन तर पहिल्यांदाच संघटनात्मक दौरा करता आहेत. आज मोठ्या प्रमाणात नगरसेवक देखील, माजी नगरसेवक जे आहेत ते येत आहेत, शरद पवार गटाकडून जे आहेत ते येत आहेत. किती पक्षप्रवेश होणार, काय कसा सोहळा असेल? सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये दोन्ही ठिकाणच्या महत्वाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी आहेत. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरमध्ये संघटनात्मक दौरा करतायत आणि त्यांच्या दौऱ्यामुळे अतिशय चैतन्याचं वातावरण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. तसंही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील सोडले तर एकही महत्वाचा नेता पवार साहेबांच्या सोबत किंवा त्या गटासोबत राहिलेला नाही. सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून, सोलापूर जिल्ह्यासकट सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. विकास करणारा, काम करणारा आणि झटपट निर्णय घेणारा नेता म्हणून आणि आपलं भविष्य विचारात घेता सोलापूर शहरातल्या अनेक नगरसेवक अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणखी खूप मोठी नावं ठिकाणी पाहायला मिळतील. उद्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हाताने सत्तेत येईल एवढी ताकद या शहरामध्ये तयार होऊ शकते. अशा पद्धतीचे प्रवेश आमच्या पक्षामध्ये भविष्य काळात होणार आहे. प्रवेश झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. दिलीप माने आणि अजितदादांचे अतिशय मैत्रीचे संबंध आहेत. दोघांचं अतिशय सलोख्याचं नातं आहे. आज दिलीप माने साहेबांच्या घरी अजितदादांचं स्नेहभोजनाचं त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण देखील दिलेलं आहे. दादा देखील त्या ठिकाणी जाणार आहेत. याचा अर्थ त्यांचा राजकीय भूमिका, प्रवेश वगैरे याच्या संदर्भामध्ये आताच काही तसा निर्णय झालेला नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.